राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज पालघरमध्ये आहे। पालघरमधनं मोखाडा, जव्हार, विक्रमगड आणि वाडा मार्गे राहुल गांधी यांची रॅली निघणार आहे। राहुल गांधी हे आज पालघरमध्ये आहेत। मोखाडा, जव्हार, विक्रमगड आणि वाडामध्ये राहुल गांधी यांची आज रॅली होते आणि त्यानंतर पालघर नंतर भिवंडी मार्गे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये, शिंदेंच्या ठाण्यामध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज प्रवेश करणार आहे। भिवंडीमध्ये राहुल गांधींच्या सभेचं आयोजन करण्यात आले आहे आणि यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा हा भिवंडीमध्ये तैनात करण्यात आला आहे, जिकडे राहुल गांधी यांची आज सभा होणार आहे। तर 17 मार्चला मुंबईमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे। समारोप यात्रेमध्ये इंडिया आघाडी मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे। अखिलेश यादव, तेजस्वी यादव, MK स्टॅलिन हे समारोप यात्रेला येणार असल्याचं कळतंय। शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा समारोप यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। इंडिया आघाडीमधील 15हून अधिक मित्र पक्षातील नेते हे या ठिकाणी भारत जोडो यात्रेच्या समारोप सभेला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। त्यामुळे समारोप यात्रेच्या निमित्तानं 17 तारखेला महाविकास आघाडी मोठं शक्ती प्रदर्शन महाराष्ट्रामध्ये करणार। एकूणच इंडिया आघाडीचं हे शक्ती प्रदर्शन महाराष्ट्रामध्ये 17 मार्चला मुंबईमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप होतोय आणि या समारोपाच्या यात्रेमध्ये, समारोपाच्या सभेमध्ये आपल्याला इंडिया आघाडीचे काही मोठे नेते देश पातळीवरचे, राष्ट्रीय पातळीवरचे बघायला मिळणार। तर याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय माने हे सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आज महत्त्वाचं म्हणजे भारत जोडो न्याय यात्रा ती मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यामध्ये येते आणि त्याच्या जोडीलाच 17 तारखेला मोठं शक्ती प्रदर्शन हे इंडिया आघाडीला करायचंय आणि त्यासाठी की सुद्धा लगबग आपल्याला बघायला मिळते। काय अधिक माहिती आहे? गुरु, आपण बघितलं तर आज एकंदरीत संपूर्ण दौरा जो असणार आहे तो नाशिककडून ठाण्याकडे म्हणजे मोखाड्यापासून पालघर, विजयवाडा आणि त्याच्यानंतर पुढे कल्याण, डोंबिवली, भिवंडीत जाणार आहे। आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंद दिघे चौकात ठाण्यात जी ती राहुल गांधी यांची सभा जी आहे ती पार पडणार आहे। आणि त्यानंतर आज भिवंडीत ते वास्तव्यास असतील विश्रांतीसाठी आणि त्यानंतर उद्या मुंबईच्या दिशेने प्रस्थान असणार आहे। पण आजची चर्चा सगळ्यात महत्त्वाची असणार आहे, कारण की मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणजे ठाण्याचे मुख्यमंत्री अशी एकंदरीत महाराष्ट्रात आता छाप उठवली गेलेली आहे आणि त्याच मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज थेट राहुल गांधी यांची सभा पार पडणार आहे। मोठा प्रतिसाद जो आहे तो आत्ताही पालघरमध्ये पाहायला मिळतोय। मी सध्या पालघरकडून, मोखाड्याकडून ठाण्याच्या दिशेने चालत आहे। मोठ्या प्रमाणात ही जी संपूर्ण गावची मंडळी जी आहेत ती रस्त्यावर उतरलेली आपल्याला पाहायला मिळतात। अनेक लोक जी आहेत ती ह्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ह्या संपूर्ण दौऱ्यात राहुल गांधी जे आहेत ते पंतप्रधानांवर टीका करताना पाहायला मिळाले। अनेक प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, ते मांडताना पाहायला मिळत होते। आणि त्यानंतर आता ते आज ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यात सभा घेतील त्यावेळी नक्कीच त्यांचा सूर जो असणार आहे तो थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा असणार आहे। आपण जर पाहिलं तर 2.5 वर्षाच्या सरकारानंतर ही गणितं जी आहेत ती महाराष्ट्रात बदलली गेली होती आणि त्यानंतर हे नवं सरकार जे ते आलं होतं आणि त्यामुळे हे अनेक वेळा काँग्रेस, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा या संपूर्ण सरकारवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळत होती। त्यानंतर आज नेमकं राहुल गांधी बरोबर, त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये असलेले राहुल गांधी काय बोलतात याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।